मदतीचे हात आहेत, असे अनेक दाते आहेत, अशा अनेक स्वयंसंस्था आहेत. मंदिरातून अन्न येतं, मस्जिदीतून अन्न येतं, एखाद्या विहारातून पाणी येतं. म्हणजे अख्खा भारत जर तुम्हाला अनुभवायचा असेल ना, तर तुम्ही एखादा 1 तास कॅन्सर हॉस्पिटलच्या प्रिमायसेस मध्ये घालवला तर तुम्हाला लक्षात येईल की काय विविधता आहे आपल्या सर्व लोकांच्या माणुसकीची आणि मानवतावादाची. खूप खूप आजसो मला इतकं चांगलं वाटतं आणि ती कृतज्ञता माझ्या अंतःकरणात आहे आपल्या सर्वांच्या प्रती. की कसं आहे की सगळ्याच गोष्टी सर्वांनाच भेटतात असं. संसाधनं ही अनंत आहेत वेगवेगळ्या परीनं, परंतु ती योग्य वेळी योग्य लोकांना मिळणं हे फार महत्वाचं आहे. आणि ते जर पाहिजे असेल तर मला या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जे काम करत आहे पडळकर साहेब, मी खरोखरच तुमचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमच्या या कार्याला खूप शुभेच्छा देतो. थोडक्यामध्ये 2012 मध्ये कॅन्सर हॉस्पिटल सुरू झालं. 21 सप्टेंबर 2012 मध्ये कॅन्सर हॉस्पिटल सुरू झालं. या हॉस्पिटलचा आता या 21 तारखेला वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं आम्ही जेवढे एनजीओज आमच्याशी अटॅच्ड आहेत तर त्या सर्वांचं एक टोकन ऑफ अप्रिसिएशन म्हणून एक सन्मानपत्र देऊन आम्ही एक कार्यक्रम घेत असतो. आणि एक संवाद जनता, एनजीओज आणि आम्ही प्रशासन यांच्यामध्ये कसा तो ठेवता येईल यासाठीचा प्रयत्न आम्ही करत असतो. सुरुवातीला अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये मी कॅन्सर आजाराबद्दल एक थोडक्यात 10 मिनिट माहिती देतो. मी जिथे जिथे मला संधी मिळते बोलण्याचं तिथे तिथे मी या आजाराविषयी बोलतोच. म्हणजे तुमची इच्छा असो, तुमची तयारी असो की नसो, मी थोडा वेळ तरी बोलतोच. आणि केवळ त्याच भूमिकेतनं मी प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. कॅन्सर म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या काही सेल्स आहेत, ज्या काही टिश्यूज आहेत, या फिजिओलॉजिकल प्रोसेसमध्ये जसं एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्शन होतं, बजाजचं असेल, स्कूटरचं असेल किंवा कारचं असेल किंवा काही जे असेल तर ते नियंत्रित प्रमाणात त्याचं प्रोडक्शन होतं आणि मग नंतर त्याचं डिस्ट्रक्शन होतं. आपल्या शरीरामध्ये सुद्धा बिलियन्स ऑफ सेल्स निर्माण होतात. त्या कालांतराने 3 महिन्यात 6 महिन्यात त्या म्हाताऱ्या होतात, ओल्ड होतात आणि मग त्या नष्ट होतात. पण त्याच्या ठिकाणी नवीन प्रोडक्शन तयार होतं. आणि